जळगाव शहरातील आणि जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, जहाँ पनाह मुकर गए खुद के वचन से, हम किसान ईमान रखते हैं जमीन से। मुख्यमंत्री फडणवीस यांनी मतांसाठी कर्जमाफीची घोषणा केली होती, म्हणून शेतकऱ्यांनी मतदान केलं। आता मुख्यमंत्री बनल्यानंतर फडणवीस बदलून गेले, कर्जमाफी देत नाहीत, बोलतही नाहीत। मग आपण शेतकऱ्यांनी चूप बसायचे का? मुळीच नाही। मुख्यमंत्री खोटे बोलून मत मागत असतील तर विश्वास पात्र नाही। धोका दिला त्यांनी। शेतकऱ्यांनो, तुम्ही एकटे दुकटे यांना वठणीवर आणू शकत नाही। आपण एकत्र येऊन लढलं पाहिजे। यासाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी महाराष्ट्र पिंजून काढला। शेतकरी राजा जागा सरकारने घात केलाय। माजी खासदार उमेश पाटील यांनी तर पीक विमा, पीक पाहणी, सरकारी भाव आणि विक्री भावामधील फरकसाठी आंदोलन उभारले। हे आंदोलन बच्चू कडू किंवा उमेश पाटील यांच्यासाठी नाही, आपल्यासाठी आहे। तर मग आपण सोबत असलंच पाहिजे। आपण नसलो तर ते बुद्धी, न्याय, नीती वापरणार कोणासाठी, लढतील कोणासाठी? म्हणून उद्या 17 सप्टेंबर 2025 ला आपण स्वयंप्रेरणेने, स्वच्छेने, स्वसाधनांनी जळगाव येथे दुपारी 2 वाजेच्या मोर्चात सहभागी झालं पाहिजे। आम्ही गावावर येतो, सरकारी कामात मदत करतो, ते वैयक्तिक असते, पण हे काम सार्वजनिक आहे, सर्व शेतकऱ्यांच्या हिताचे आहे। तर मग तुमच्या वाचून आम्ही एकटे बोंबलून काय उपयोग? तर तुम्ही आलंच पाहिजे। जर शेतकरी घाबरून आला नाही किंवा कंटाळा करून आला नाही तर मग सरकार तुम्हाला पुढील निवडणुकीपर्यंत होणार नाही। येथे सामर्थ्य आहे एकजुटी, येथे सामर्थ्य आहे चळवळीचे। शिवराम पाटील, जळगाव। रिटायर ऑफिसर्स असोसिएशन म्हणून महाराष्ट्र गावनंतर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी खेळोपाडी जातो आणि त्यांची प्रशासकीय चौकटीतील कामं अद्यापर्यंत करत होतो। पण आपले माजी खासदार उमेशदादा पाटील यांनी कायमस्वरूपी शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरले। त्या पक्षात असो की ह्या पक्षात असो, आणि आज महाराष्ट्रामध्ये एक मोठी मुवमेंट झालेली आहे। आणि आपले माजी मंत्री बच्चू कडू साहेब यांनी तर पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे। तर मला असं वाटतं की कलेक्टिव्हली जेव्हा हे शेतकऱ्यांसाठी काम करीत आहेत उमेशदादा आणि बच्चू कडू साहेब, तर आम्ही सामाजिक संघटनांनी यांच्यासोबत आलं पाहिजे। म्हणून आम्ही नॉन पॉलिटिकल असताना सुद्धा बच्चू कडू साहेबांबरोबर जॉईन झालेला आहे। आता मी इथल्या लोकांना ऍड्रेस न करता या माध्यमातून मी शेतकऱ्यांना ऍड्रेस करतो। आम्ही तुमच्या गावावर येऊन तुमच्या समस्या अभ्यासतो, सोडतो, अधिकाऱ्यांना बोलतो, करून घेतो आणि राजकीय पक्षांवर दबाव टाकत असतो। तर शेतकरी बांधवांनी जो कोणी आपल्यासाठी येऊन मैदानात लढतो, सरकार विरुद्ध बोलतो, तेव्हा शेतकरी बांधवांनी आपली थोडी कामं बाजूला सारून उद्या जळगावला आलं पाहिजे। जर समजा डॉक्टर तयार आहे आणि पेशंटच यायला तयार नसेल तर ऑपरेशन करावं कोणाचा, हा प्रश्न निर्माण होऊ नये। आणि म्हणून शेतकरी बांधवांना लक्षात घ्या, तुम्ही वर्षातनं 365 दिवस कामं करता असं नाही, पण आपल्या हितासाठी तुम्हाला एक दिवस तरी उद्या जळगावला यावं लागेल। आणि जळगावला आल्यानंतर तुमच्याकडे जी काही साधनं असतील, बैलगाडी असो, मोटरसायकल असो, कार असो, तुम्ही आलं पाहिजे। म्हणजे काय, याचा परिणाम असा होईल की सरकारलाही जाणीव होईल, अरे आपण कुठेतरी चुकतोय। आणि म्हणून शेतकरी आज जळगावला एकवटलेला आहे। आणि म्हणून मी तमाम शेतकरी बांधवांना, आम्ही सगळे शेतकरी पुत्र जरी असलो, शहरात राहायला जरी असलो, तरी आम्हाला जाणीव आहे बांधव, शेतकरी बांधवांनो, मेरे काका, चुलता, मामा, माझा सासरा, माझा साला, असे सगळे शेतकरी लोकांनी उद्या जळगावला आलं पाहिजे। आणि बघा की ह्या शेतकऱ्यांसाठी आम्ही जे राजकीय पक्षाचे नेते होते, खासदार होते, आमदार, मंत्री होते, हे जेव्हा मैदानात उतरतात याचा अर्थ असा आहे की कोणीतरी तुमची दखल घेणार आहे। जर सरकार घेत नसेल, ते भ्रष्टाचारात व्यक्त आणि लिप्त असेल, तर कोणीतरी तुमची दखल घेणार आहे याची जाणीव ठेवून शेतकरी बांधवांनी आलं पाहिजे। आणि म्हणून आम्ही नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आज या राजकीय पक्षांमध्ये जॉईन झालेले आहेत। आम्हाला उमेशदादांचं नेहमीच मार्गदर्शन लाभत राहतं, आम्ही त्यांच्या मागे असतो। पण आज राजकीय पक्षांनी जर आम्हाला संधी दिली तर हे आव्हान आम्ही तुम्हाला करत आहोत। आम्ही जॉईन झालो, तुम्ही पण जॉईन व्हा, असा माझा आग्रह आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.